सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा 1377 पदांची परमनंट पदांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याची डेट 7 मे होती मित्रांनो. ती वाढून आता 14 मे 2024 करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये विविध पदं भरली जात आहेत मित्रांनो. तर ही जी पदभरती होते नवोदय विद्यालय समितीमार्फत मित्रांनो, जी की आपण त्याला NVS असं म्हणतो, जे यांचे वेगवेगळे मित्रांनो स्कूल्स आहेत, जी की मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा परमनंट जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून भेटतो आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याचं जॉब लोकेशन असणार आहे. फक्त एकच सरळ सेवेप्रमाणे याची परीक्षा तुम्हाला द्यायची मित्रांनो. नॉन टीचिंग पोस्ट भरले जात आहेत. जे स्कूल्स आहेत नवोदय विद्यालय स्कूल जे आहेत मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत हे स्कूल्स येतात. तिथं मित्रांनो परमनंट जॉब 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार असणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो पहिली डेट होती 30 एप्रिल, त्यानंतर 7 मे करण्यात आली. आता मित्रांनो या ठिकाणी डेट वाढवून पुन्हा एकदा 14 मे 2024 करण्यात आलेली आहे. तुम्ही जर अजूनही ॲप्लिकेशन नसतील केले तर तुम्हाला एकदा पुन्हा संधी आहे अप्लाय करायची मित्रांनो. याच्यासाठी परमनंट जॉब हा सरकारी जॉब असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो कुठली पोस्ट भरले जात आहेत, कशी परीक्षा होणार आहे, डिटेलमध्ये माहिती आपण पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही. तर बघा मित्रांनो, पहिली पोस्ट आहे फिमेल स्टाफ नर्स. ग्रुप बी ची पोस्ट आहे मित्रांनो. खूप मोठी पोस्ट आहे. याच्यामध्ये 121 जागा भरल्या जात आहेत. पगार तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे, प्लस सर्व भत्ते असणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये BSc नर्सिंग तुमचं झालेलं आहे तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकेन्सी इथं पाहायला येतील. त्यानंतर मित्रांनो असिस्टंट सेक्शन ऑफिसरची पोस्ट आहे. 5 जागा भरल्या जात आहेत. BCom झालेलं आहे तर अप्लाय करता येतं. ऑडिट असिस्टंटसाठी 12 जागा आहेत मित्रांनो. BCom झालेला असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची पोस्ट आहे. 4 जागा आहेत. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश हिंदी सब्जेक्टमधून झालेलं आहे त्यांच्यासाठी चान्स आहे. त्यानंतर लिगल असिस्टंटची पोस्ट आहे. 1 जागा भरली जात आहे. LLB झालेलं आहे त्यांच्यासाठी अप्लाय करता येईल. स्टेनोग्राफरची पोस्ट आहे. ज्यांचं 12वी झालेलं आहे परंतु मित्रांनो ज्यांना स्टेनो टायपिंग वगैरे जमती तर त्यासाठी 23 वॅकेन्सी भरल्या जात आहेत स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी. कॉम्प्युटर ऑपरेटरची देखील पोस्ट आहे. 2 जागा भरल्या जात आहेत. ज्यांचं कॉम्प्युटरमधून शिक्षण झालं आहे त्यांना संधी असणार आहे. त्याच्यानंतर पहा केटरिंग सुपरवायझरची पोस्ट आहे मित्रांनो. ज्यांचं या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंट वगैरे झालेलं आहे, केटरिंगमधून डिप्लोमा वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी 78 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर पहा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ग्रुप सी ची पोस्ट आहे. 21 जागा इथं आहेत. त्यानंतर खाली अजून पहा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या 360 जागा आहेत. टोटल मित्रांनो 360 प्लस या ठिकाणी 21 जवळपास 381 प्लस वॅकेन्सी JSA म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जे की मित्रांनो लिपिक प्रमाणे पद असतं यासाठी भरले जात आहेत. आणि याच्यासाठी फक्त 12वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. फक्त तुम्हाला टायपिंग टेस्ट त्यांची द्यावी लागणार आहे, स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. सर्टिफिकेट मागितलेलं नाही. फक्त 12वी पास तुम्ही कुठल्याही शाखेमधून झालेला असाल तर या पदासाठी नक्की अप्लाय करू शकतात. कॅटेगरी वाईज देखील तुम्हाला इथं वॅकेन्सी पाहता येतील. त्यानंतर पहा इलेक्ट्रिशियन कम प्लंबरची देखील पद आहेत मित्रांनो. ग्रुप सी साठी 128 जागा याच्यामध्ये आहेत. ज्यांचं ITI वगैरे झालं आहे इलेक्ट्रिशियनमधून त्यांना अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर लॅब अटेंडंटची पोस्ट आहे मित्रांनो, जी की ग्रुप सी ची आहे. 161 जागा आहेत या पदासाठी देखील. लॅब अटेंडंटमधून तुमचं जर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट झालेलं तर अप्लाय करता येईल, किंवा ते नसेल तर तुम्ही फक्त 12वी सायन्स केलेलं आहे, 12वी सायन्स जरी तुम्ही झालेला आहात तरी देखील लॅब अटेंडंट म्हणून तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकतात. त्यानंतर मित्रांनो मेस हेल्परची पोस्ट आहे पहा ग्रुप सी ची. मेस हेल्परमध्ये 442 सर्वात जास्त जागा आहेत. याच्यामध्ये मात्र मेस हेल्परसाठी 10वी पास सोबतच त्यांनी मेसमध्ये तुम्ही जर काम केलेलं असेल त्याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर मात्र इथं तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफची पोस्ट आहे पहा ग्रुप सी ची. 19 जागा आहेत. इथं फक्त मित्रांनो तुम्हाला 10वी पासवरतीच अप्लाय करता येणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी. आता मित्रांनो या पदांसाठी पगार तुम्हाला जसं सांगितलं की 7व्या वेतन आयोगानुसार असेल. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. जसं की पहा मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी 18,000 ते 56,900 पगार आहे, प्लस याच्यामध्ये भत्ते तुम्हाला असणार आहेत. तर 10वी पासवरती हे पद आहे. आणि वयोमर्यादा जर पाहिली मित्रांनो प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. त्यासाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहावी लागणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 18 ते 30 वर्ष जसं की मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी वयोमर्यादा आहे, परंतु याच्यामध्ये तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट आहे. OBC मधून असाल तर 3 वर्ष सूट आहे. त्यानंतर मित्रांनो प्रत्येक कॅडरसाठी अजून वेगवेगळी सूट तुम्हाला पाहायला भेटेल. PW एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट या सर्वांसाठी. आता मित्रांनो याच्यासाठी तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात.
त्याच्या अगोदर पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर त्यांनी ठेवलेले आहेत आणि एकच एक्झाम याची तुमची होणार आहे. सरळ सेवेप्रमाणे जशी एक एक्झाम होती तशी. तर बघा आता मित्रांनो, प्रत्येक पदाचा तुम्हाला वेगवेगळा सिलेबस या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आपण एका पदाचा, कुठल्याही पदाचा सिलेबस या ठिकाणी पाहूयात. जसे की मित्रांनो, जे 10वी पासवरती पद भरलं जातं आहे MTS मल्टीटास्किंग स्टाफ, त्या पदाची पहा एकच परीक्षा तुमची होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो लँग्वेज टेस्ट होईल, ज्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीची परीक्षा असेल. 40 प्रश्न 40 मार्काला. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 मार्काला. त्यानंतर बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन 40 प्रश्न 40 मार्काला. यामध्ये मित्रांनो बुद्धिमत्ता, गणित हे तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही. फक्त 3च सब्जेक्ट या ठिकाणी आहेत आणि काही पदांसाठी टेक्निकल क्वेश्चन्स देखील आहेत त्या पदाप्रमाणे. तर बघा 100 प्रश्न 100 मार्क्स असतील. 2 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेसाठी ठेवण्यात आलेला आहे. मात्र परीक्षा तुमची मित्रांनो या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होईल, कारण की हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. SSCमध्ये जशी मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये परीक्षा देता येते, तशी इथं तुम्हाला मराठीमधून असणार नाही. याच्यासाठी तुम्हाला फीज किती असेल पहा. जसं की जनरल, EWS, OBC कॅन्डिडेट तुम्ही आहात तर याच्यासाठी तुम्हाला 1000 रुपये फीज आहे. मात्र स्टाफ नर्स या पदासाठी 1500 रुपये फीज आहे. जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला फक्त 500 रुपये फीज मित्रांनो या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. बाकी डिटेल अजून तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग वगैरे देखील याच्यामध्ये असणार आहे, ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मेरिट वगैरे कसं लागेल ती सर्व माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स असतात त्याचे फॉर्मॅट देखील त्यांनी दिलेले आहेत. ऑनलाईनच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि NTA मार्फत तुमची एक्झाम देखील कंडक्ट केली जाणार आहे. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अप्लाय करायची लास्ट डेट मित्रांनो आज पुन्हा एकदा वाढलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता 14 मे 2024 करण्यात आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.